शुभ श्रावणी 22 फेब्रुवारी भागामध्ये विशंभरने नंदाक्काचा चांगलाच माज उतरवला. कारण नंदाक्का मदनला मारून विशंभरसमोर मी किती चांगली आहे हे प्रूफ करायचा प्रयत्न करत असते. पण जेव्हा विशंभर मदनच्या छातीत लाथ घालतो आणि म्हणतो, जर तू माझ्या पायाला हात लावला ना तर तुला गोळी घालून इथल्या इथं मारून टाकील. हे ऐकल्यानंतर नंदाक्काला स्वतःची लायकी कळते आणि विशंभरचं हे रूप बघून श्रावणीला खूप छान वाटतं. आणि जे कधी घडलं नाही ते आता घडणार असतं. चक्क विशंभर श्रावणीला म्हणतो, चल मला शुभूच्या घरी घेऊन चल. श्रावणीबरोबर विशंभर हे ऐकल्यानंतर नंदाक्काचे होश उडतात आणि शुभू ह्या घरात परत येणार याने तर ती चांगलीच हादरते. आता शुभूच्या घरी जायचं म्हटल्यावर श्रावणी खूप खुश होते आणि म्हणते, ठीक आहे बाबा चला. विशंभर म्हणतो, पृथ्वी तू पण चल. एकतर शुभू घरी परत येणार आणि ते पण आपण बाबांसोबत जातो यामुळे श्रावणीला खूप आनंद होतो. ती पहिले शुभूच्या घरात जाते. श्रावणीला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. पण शुभू म्हणतो, श्रावणी मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना आम्हाला तुमची काही गरज नाही. श्रावणी म्हणते, शुभू तुला आठवतं मी तुझ्याकडे 2 दिवस मागितले होते. श्रावणी आल्या म्हटल्यावर स्वीटीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. श्रावणी म्हणते, शुभू मी तुला दिलेले शब्द आज इथे पूर्ण करायला आले. स्वीटी मोठ्या तावाने म्हणते, तू तर अशी बोलायला लागली की तू जसं सगळं सॉल्टच केलं आहे. श्रावणी काही स्वीटीकडे बघत नाही पण शुभूकडे बघून स्माईल करत म्हणते, हो. स्वीटी म्हणते, म्हणजे तू शुभूला बंगल्यावर न्यायला आली आहे? श्रावणी म्हणते, हो मला माहीत होतं शुभू काय आपणहून येणार नाही म्हणूनच बाबा स्वतःहून इथे आले. तेवढ्यात विशंभर पडदा बाजूला करतो. आता मात्र शुभू शॉक होतो आणि म्हणतो, साहेब. विशंभर बरोबर 2 बॉडीगार्डही आत येतात. त्यांच्या हातामध्ये बंदूक. विशंभर आतमध्ये. एवढा मोठा माणूस आपल्या घरी आला म्हणून शुभूचे आईवडील खूप हरकून जातात. त्याचे वडील विशंभरला हात जोडतात. विशंभर शुभूकडे बघत असतो. त्याच्या डोळ्यामध्ये एक अपराधी भावना असते. शुभू म्हणतो, साहेब अहो तुम्ही इथे का आलात? मला बंगल्यावर बोलवायचं मी आलो असतो ना. विशंभर म्हणतो, मला माहिती आहे तू नसता आला कारण तू एक स्वाभिमान मुलगा आहे. स्वतःच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढणारा. तुझ्या बहिणीवर एवढा अन्याय झाला आणि ज्या घरामध्ये हे घडलं त्या घरामध्ये तू पाऊलही टाकलं नसतं. खरं तर माझंच चुकलं. मी मदनवर विश्वास ठेवला. त्याने जे कृत्य केलं ना त्याची मला लाज वाटते. शुभू म्हणतो, साहेब अहो हे काय बोलताय? आता विशंभर शुभूसमोर अक्षरशः हात जोडतो आणि म्हणतो, शुभू मी त्याच्या वतीने आणि मी जे काही वागलो त्याच्यासाठी माफी मागतोय. आता मात्र सगळे एकदम बोलतात, साहेब हे काय करताय? शुभू म्हणतो, साहेब प्लीज असं काही करू नका. तुम्ही हात नका जोडू बरं. विशंभर म्हणतो, नाही मला माफी मागावीच लागणार. आणि सानिका कुठे? तिला पण बोलवा. मला तिचीही माफी मागायची आहे. शुभूच्याही म्हणते, नग साहेब त्याची काय बी गरज नाही. विशंभर म्हणतो, ताई कशी गरज नाही? अहो माझ्या भाच्याने तिच्यावर जे अन्याय केला ते तर खरं माफीच्या लायकीचं पण नाही आहे. हे सगळं तर चाललेलं असतं पण स्वीटीला काय बरं वाटत नाही. कारण शुभू पुन्हा त्या बंगल्यावर जावं अशी तिची काही इच्छा नसते. आता विशंभर सगळं सॉल्व करतो आणि म्हणतो, शुभू माझी इच्छा आहे प्लीज तू पुन्हा कामावर यावं. तुला रिक्वेस्ट करतो. शुभू म्हणतो, साहेब अहो हे काय करताय? तुम्ही रिक्वेस्ट नका करू, आज्ञा करा. श्रावणी म्हणते, ठीक आहे शुभू मग चल आता बंगल्यावर. आता शुभूची एंट्री पुन्हा बंगल्यावर होणार. विशंभर श्रावणीचं ऐकायला लागला. ह्यामुळे नंदाक्काची खूप तगमग होत असते. त्यामुळे ती सारखी मदनला दोष देते. तर तुम्हाला काय वाटतं, श्रावणी खूप गोड मुलगी आहे का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.